नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पहिल्या सीझनच्या पॉडकास्ट नंबर 14 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, हा आठवडा पूर्णपणे लोकसभा निवडणुकीच्या धुराळ्याने भरलेला होता. या आठवड्यामध्ये या पक्षातील मंडळी त्या पक्षात आणि त्या पक्षातील मंडळी या पक्षात उड्या मारताना आपल्याला दिसून आली. सर्वात केविलवाणी अवस्था म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांची झाली. कालपर्यंत आपण ज्यांचा विरोध करत होतो, आज त्यांचाच झेंडा हातात घेऊन प्रचार करण्याची दुर्दैवी वेळ कार्यकर्त्यांवर आलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धुळ्यासोबतच दुसरी एक महत्वाची घडामोड म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन चालवणारे श्री मनोज जरांगे पाटील यांनी अशी घोषणा केली की ते मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार देणार नाहीत. यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक मतदारसंघातून मराठा समाज अपक्ष उमेदवार देईल आणि सरकारला ताकद दाखवून देईल. त्यासाठी संपूर्ण राज्यभर प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी गावातील लोकांची मतं घेऊन त्याचा एक अहवाल त्यांच्याकडे द्यावा असं सांगितलं आणि हा अहवाल त्यांच्याकडे आला आणि त्या अहवालाच्या आधारे त्यांनी सांगितलं की हा अहवाल अपुरा आहे, संपूर्ण जनतेचं प्रतिनिधित्व यामध्ये नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुका लढवण्याचा निर्णय रद्द केला. त्याचबरोबर सरकारला आवाहन केलं की सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभा निवडणुकांमध्ये मराठे त्यांची ताकद दाखवून देतील. मित्रांनो, या राजकीय चालू घडामोडी सोबतच सामाजिक क्षेत्रातली आणि सांस्कृतिक क्षेत्रातली एक मोठी घडामोड म्हणजे आज 31 मार्चला संपूर्ण राज्यभर नाथषष्ठी साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी संत एकनाथ महाराज यांनी स्वेच्छेने प्राणार्पण केलं होतं आणि आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय हा संत एकनाथ महाराज आणि त्यांचा शेवटचा अभंग, जो की त्यांनी ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी ज्या अभंगावर त्यांनी कीर्तन केलं होतं तोच अभंग आज आपण चर्चेसाठी घेणार आहोत. संत एकनाथ महाराज यांचा कालखंड म्हणजे 1533 ते 1599. संत एकनाथ महाराज हे अतिशय सुप्रसिद्ध संत, समाज सुधारक, कवी, अनेक गुणांनी समृद्ध असं व्यक्तिमत्व होतं. चांद्र मराठी दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 6व्या दिवशी त्यांनी जलसमाधी घेतली. त्यांनी जलसमाधी घेण्या अगोदर स्वतःचा देह, स्वतःचा आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन केला होता असं मानलं जातं. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य हे केवळ एकनाथ महाराजांची जलसमाधी हेच नव्हे, तर त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म, गुरूंना म्हणजेच जनार्दन स्वामींना दत्तदर्शन झालेला दिवस, त्याचबरोबर नाथांना दत्तदर्शन झालेला दिवस आणि शेवटी नाथांनी आजच्याच दिवशी कीर्तन करून जलसमाधी घेतली आणि या सर्वाचं स्मरण म्हणून संपूर्ण राज्यभर नाथषष्ठी साजरी केली जाते. त्यांचा जन्म 1533 मध्ये झाला. ते एक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते आणि त्यांचा मृत्यू 1599 फाल्गुन वद्य षष्ठी पैठण या ठिकाणी झाला, शके 1521. त्यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा पूर्वापार चालत आलेली होती. त्यांचे पणजोबा भानुदास महाराज, त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती, वडील सूर्यनारायण, आई रुक्मिणी. असं म्हणतात की संत एकनाथ महाराजांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. जेव्हा बाळाचा जन्म मूळ नक्षत्रावर होतो तेव्हा तो त्याच्या आई वडिलांसाठी घातक असतो असं मानलं जातं. तशातच त्यांचे आई वडील त्यांना लवकरच सोडून गेले आणि त्यांच्या आजी आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. आणि जरी असं असलं तरी सुद्धा त्यांच्या आजी आजोबांनी त्यांच्या लेकरांच्या मुळावर उठलेल्या या बाळाचा अतिशय प्रेमाने, अतिशय आपुलकीने सांभाळ केला. स्वतः एकनाथ महाराजांना या गोष्टीची खंत होती की आपल्यामुळेच आपल्या आई वडिलांना हे जग सोडून जावं लागलं. ही एक शुद्ध अंधश्रद्धा आहे आणि त्याचाच परिणाम एकनाथ महाराजांवर झाला असावा. त्यामुळेच अशा अंधश्रद्धांचा त्यांनी प्रखर धिक्कार केला, विरोध केला. ब्राह्मण समाजात जन्म झालेले, संपूर्ण ब्राह्मण्याचे संस्कार झालेले असे असले तरी अशा ज्या कर्मठ आणि चुकीच्या समजुती आणि परंपरा आहेत यांना त्यांनी विरोध केला आणि त्यामुळेच महाराज सर्व संत परंपरेमध्ये वेगळे दिसतात, उठून दिसतात. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील संतांमधील ते एक पहिलेच पूर्ण ब्राह्मण असलेले संत होते. म्हणजे यापूर्वीचे जे ब्राह्मण संत होते, संत ज्ञानेश्वर असतील, निवृत्तीनाथ असतील, मुक्ताई असतील, ही जी भावंड आहेत, ही भावंड
पूर्ण ब्राह्मण नव्हते, कारण त्यांची मुंज झालेली नव्हती. त्यांना मुंजीचा अधिकार नाकारला होता आणि त्यांचं ब्राह्मणत्व नाकारलं होतं. त्यामुळे ते पेटून उठले आणि त्यांनी सर्व समाजासाठी, बहुजन समाजासाठी भक्तीचा मार्ग खुला केला. अगदी तशीच परिस्थिती ही संत एकनाथांच्या बाबतीत झालेली आपल्याला दिसून येत नाही. या उलट घरी अतिशय श्रीमंती, सुबत्ता, जीवनाचा अर्थार्जनाचा कुठलाही प्रश्न नाही, कुठलीही कमतरता नाही, तरी सुद्धा केवळ विशुद्ध ज्ञान आणि भक्तीच्या लालसेपोटी समस्त बहुजनांसाठी, सर्व समाजासाठी आपले आयुष्य वेचणारा हा संत हा एक विरळाच म्हणावा लागेल. संत एकनाथ यांचे पंजोबा संत भानुदास महाराज हे सुद्धा कवन करीत, कीर्तन करीत, त्यांचे काही अभंगही उपलब्ध आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच संत एकनाथ महाराजांना लहानपणापासूनच ईश्वर भक्तीची ओढ लागली. त्यांना त्यांच्या परिसरातील एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितलं की जर तुला खरोखर ईश्वर पाहायचा असेल, खरोखर देवाची भक्ती करायची असेल, तर तू काय कर, जनार्दन स्वामींची भेट घे. जनार्दन स्वामी हे संत एकनाथांचे गुरु. आणि 10-12 वर्षांचे एकनाथ महाराज पायी चालत जनार्दन स्वामींना भेटायला गेले. जनार्दन स्वामी हे देवगिरी या किल्ल्यावर किल्लेदार होते, कोणी म्हणतात अधिकारी होते. परंतु राजाच्या सेवेमध्ये असलेले जनार्दन स्वामी हे एक मोठे अधिकारी होते, एक मोठं प्रस्थ. त्यांना सुरुवातीला असं वाटलं की घरी भांडण करून रुसून आलेला हा मुलगा आहे. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही, हा तर ईश्वराच्या प्राप्तीसाठी वेडावलेला हा मुलगा आहे. आणि त्यांनी त्याला शिष्यत्व दिलं. स्वतः जनार्दन स्वामी हे दत्तोपासक होते, दत्ताचे उपासक होते. त्यांचे गुरु श्री चांद बोधले महाराज उर्फ चांद मोहम्मद हे एक सुफी संत. असं मानतात की सुफी संप्रदायाचा प्रभाव हा जनार्दन स्वामींवर झाला होता. आणि त्यांच्या गुरुप्रमाणेच, किंबहुना त्यांच्या गुरुनाच दत्ताचा अवतार मानला जात असल्यामुळे स्वतः जनार्दन स्वामी हे सुद्धा दत्ताचे भक्त होते आणि त्यांना दत्त प्रसन्न झाले होते असंही मानलं जातं. संत एकनाथ महाराजांचा वैजापूरच्या गिरिजाबाई नावाच्या स्त्रीशी विवाह झाला. त्या सुद्धा एकनाथांसारख्याच अतिशय प्रेमळ आणि मायाळू होत्या. त्यांचं एकनाथांच्या जीवनामध्ये फार मोठं स्थान आहे. त्यांना गोदावरी आणि गंगा नावाच्या मुली, तर हरी नावाचा मुलगा झाला. हाच मुलगा पुढे हरिपंडित नावाने प्रसिद्ध झाला. हरिपंडितांना 3 मुलं होती, मेघश्याम, प्रल्हाद आणि राघोबा. त्यापैकी मेघश्याम यांचा वंश आजही उपलब्ध आहे. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होते. संत ज्ञानेश्वरानंतर 250 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर संपूर्ण राज्यभर हे मुसलमानी सत्तेनं कब्जा केलेला होता. आणि देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर हे सुलतान राज्य करत होते. त्यांनी सुरुवातीला या ठिकाणच्या लोकांना राज्यकारभारामध्ये संधी दिली नाही. परंतु पुढे पुढे असं झालं की त्यांच्यामध्ये लढाया सुरू झाल्या आणि त्यांना लढण्यासाठी माणसांची गरज पडू लागली. आणि हळूहळू त्यांनी स्थानिक लोकांना सैन्यात, राज्यकारभारात सामील करून घेतलं. एकमेकांच्या विरोधामध्ये लढायांसाठी त्यांचा वापर सुरू झाला. आणि तेव्हा कुठेतरी या समाजाचं समाजभान हे जागृत झालं. आणि ह्या जागृत झालेल्या समाजभानातूनच काही संत पुढे उदयाला आले. त्यापैकी एक म्हणजे संत एकनाथ महाराज. असं म्हणतात की समाजामध्ये संपूर्णपणे ग्लानी आली. एक प्रकारचा आत्मविश्वास विहीन समाज निर्माण झाला होता. अशा समाजाला पुढे आणण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या संताची गरज होती आणि ते संत म्हणजे संत एकनाथ महाराज. समाजामध्ये या 100 वर्षामध्ये अनेक अनाचार, रूढी, परंपरा, चुकीच्या व समजुती घुसल्या होत्या. संत नामदेव आणि ज्ञानदेवाने निर्माण केलेला हा जो भक्तीचा संप्रदाय होता, हा भक्तीचा संप्रदाय कलुषित झाला होता, दूषित झाला होता. आणि ह्या दूषित आणि कलुषित झालेल्या समाजाला पुन्हा एक चांगलं नेतृत्व देऊन, एक चांगला विचार देऊन समाजाची गाडी रुळावर आणण्याचं काम संत एकनाथ महाराजांनी केलं. मधली 200-250 वर्ष हा एक अंधकारमय कालखंड हा भारतीय समाजासाठी, विशेषतः महाराष्ट्रातील समाजासाठी होता. समाजाला समजेल अशा भाषेत आणि समाजाला रुचेल अशा भाषेमध्ये त्यांच्या रचना आहेत. त्यांच्या गवळणी, गोंधळ अशा रचनाद्वारे त्यांनी प्रबोधन केलं. आपल्या गुरुची आज्ञा शिरसावंद मानून एका जनार्दनी ही मुद्रा त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये वापरलेली आपल्याला दिसून. त्यांना संत कवी, पंत कवी आणि तंत कवी सुद्धा म्हटलं जातं.
हे असे एकमेव संत आहेत की ब्राह्मण समाजामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांनी ब्राह्मण्याचा प्रखर विरोध केला. जातीभेद दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भक्ती संप्रदाय, सुफी संप्रदाय या सर्वांचा मिलाफ करून नामदेव आणि ज्ञानदेवांचं जे अद्वैताचं तत्वज्ञान आहे, हे अद्वैताचं तत्वज्ञान त्यांनी पुढे चालवलं. अद्वैत म्हणजे मागच्या अनेक पॉडकास्टमध्ये आपण याविषयी चर्चा केलेली आहे की ईश्वर आणि भक्त याच्यात फरक नाही. ईश्वर आणि भक्त एकच आहे. आणि याला विरोध करणाऱ्या काही टवाळखोर माणसांनी त्यांना विचारलं की अहो, हे गाढव इथे आहे, तडपडते, मग याच्यामध्ये ईश्वर आहे का? संत एकनाथाने सांगितलं की हो, त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे. महाराजांनी त्याचं दर्शन घेतलं. एवढंच नाही तर गंगेहून आणलेलं तीर्थ सुद्धा त्याला पाजलं. त्यांना तीर्थ लोकांना वाटण्यापेक्षा त्या गाढवाचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे. म्हणजे समस्त प्राणी मात्राचा जीव म्हणजेच ईश्वर आहे आणि त्याची सेवा हाच खरा परमार्थ आहे. हा भक्ती संप्रदायाचा विचार संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या तत्वज्ञानातून दिला. त्यामुळे एकनाथ महाराज हे सर्व संतांपेक्षा वेगळे दृष्टे आणि उठून दिसतात. सर्व सत्ता, ताकद, शक्ती, अर्थशक्ती, राजसत्ता सर्व काही पाठीशी असताना महाराज हे शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्यावर अनेक प्रकारच्या टीका झाल्या. त्यांचे विचार किंवा त्यांचं तत्वज्ञान त्यांच्या मतापासून त्यांना ढळवण्याचाही प्रयत्न झाला, परंतु महाराज शेवटपर्यंत अटळ राहिले. त्यांच्या ग्रंथांमध्ये सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत. हा ग्रंथ 11 स्कंदावरील टीका आहे. मुळात 1367 श्लोक यामध्ये आहेत, पण त्यावर भाष्य म्हणून महाराजांनी 18,810 ओव्या लिहिल्या आहेत. व्यासांचे मूळ भागवत हे 12 स्कंदाचे आहे. त्याचबरोबर नाथांनी भावार्थ रामायण हे 40,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. रुक्मिणी स्वयंवर नावाचं काव्य लिहिलं. दत्ताची आरती लिहिली. शुकाष्टक टीका, स्वात्मबोध, आनंद लहरी, हस्तमालक टीका, चतुश्लोकी भागवत, मुद्रा विलास, लघुगीता, अनुभवानंद, ब्रीदावली आणि संत एकनाथ कृत हरिपाठ, त्यामध्ये 25 अभंग आहेत. आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अभंग, गवळणी, भारुड हे सुद्धा उपलब्ध आहे. त्यांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण त्यांनी केलं. आज जी ज्ञानेश्वरीची प्रत उपलब्ध आहे तिचं शुद्धीकरण आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धारही त्यांनीच केलेला आहे. त्यांच्या गुरु परंपरेमध्ये नारायण विष्णू, पुढे ब्रह्मदेव, पुढे अत्री ऋषी, पुढे दत्तात्रय, काही लोक यांना चांद बोधले असंही म्हणतात. त्याचबरोबर नंतर जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा शिष्य परंपरा, त्यांच्या शिष्य शाखा आजही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यामध्ये श्री नारायणगड बीड, श्री भगवानगड अहिल्यानगर, एका जनार्दनी नाथपीठ अंजनगाव सुरजी, अमृत स्वामी मठ आळंदी, तुका विप्र महाराज पंढरपूर, श्री कृष्ण दयार्णव महाराज पैठण हे भारतातील सार्वमठ आहे आणि गोपालनाथ महाराज त्रिपुटी सातारा अशा प्रकारचा त्यांचा शिष्य संप्रदाय आहे. त्यामध्ये संत एकनाथ महाराजांच्या भक्तांमध्ये पेशवे, शिंदे, होळकर, गायकवाड, धार, देवास या सर्वांवर संत एकनाथ महाराजांचा प्रभाव होता. त्यांचे रोडगा नावाचे भारुड हे स्त्रियांची स्थिती दर्शवते. फाटकेच लुगडे, तुटकीशी चोळी, शिवाया दोऱ्याचं नाही मला, दादला नको बाई. अशा प्रतीकांचा वापर करून महाराजांनी आपले विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांच्या प्रतीकांमध्ये बहुजन समाजातील प्रतीक जसे की महारीन, परटीन, माळीन, कुंटीन, भटीन, बैरागीन, मुरळी, कोल्हाटीन, विण, प्राण्यांमध्ये विंचू, सर्प, दळण, कांडण, गोंधळ, कापटी, पांगळा या अशा प्रतीकांचा वापर करून, जे की सामान्य माणसाच्या वापरामधले आहेत, त्यांच्या सहवासातले आहेत, अशा प्रतीकांचा वापर करून त्यांनी आपला विचार अतिशय गोडपणाने, अतिशय रंजकतेने समाजापर्यंत पोहोचवला. त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भक्ती संप्रदाय हा केवळ भक्तीचाच मार्ग नाही तर एक रंजक मार्ग केला, एक मनोरंजनात्मक मार्ग बनवला, ज्यातून भक्ती करणं सहज शक्य होईल. त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहेत. विटंबना करण्याच्या हेतूने एक व्यक्ती त्यांच्यावर 100 वेळा थुंकला तरीही संत एकनाथ महाराज त्याच्यावर चिडले नाही. त्यांनी 100 वेळा गंगेत जाऊन स्नान केले. ही संख्या कमी जास्त असू शकते, परंतु याचा मथितार्थ असा की तरीही त्यांचं चित्त आणि त्यांच्या मनाची शांती ढळली नाही. त्याचबरोबर वाळवंटात रडणारे दलित समाजाचे मूल त्यांनी स्वतः उचलून कडेवर घेतले, घरी नेऊन पोहोचवले. त्याचबरोबर श्राद्धासाठी मिष्ठान्नाचं जेवण तयार केलं जात होतं. रस्त्यातून जाणारे काही दलित माणसं याविषयी चर्चा करत होते की असं जेवण आपल्याला कधी मिळेल का. हे एकनाथांनी ऐकलं
आणि ब्राह्मणांना जेवू घालण्याच्या अगोदर त्यांना जेवायला घातले. या गोष्टी आज जरी साध्या सुद्धा वाटत असल्या ना, तरी त्या काळाच्या मनाने या गोष्टी या अतिशय क्रांतिकारी. त्यांचे गुरु हे दत्ताचे भक्त, दत्ताचं दर्शन त्यांना झालेलं होतं आणि त्याबद्दल दत्तगुरूबद्दल महाराज लिहितात, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाली मी तुपनाची झाली गोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. असं महाराज दत्तांविषयी सुद्धा लिहितात. त्यांच्या भागवताच्या 9व्या अध्यायामध्ये महाराज लिहितात, दत्तात्रेय शिष्य परंपरा, सहस्रार्जुन यदु दुसरा, तेने जनार्दनो तिसरा, शिष्य केला खरा कमी. अशा प्रकारे ब्राह्मण्यां विरोधातली बंडखोरीची नाथांची परंपरा आणि दत्तात्रेय परंपरा या दोन्ही परंपरांचा समन्वय संत एकनाथ महाराजांमध्ये झाला. त्यांच्यावर ब्रह्महत्येचेही आरोप झाले, त्यांना शिक्षाही झाली. परंतु या सगळ्या वातावरणामध्ये त्यांनी जो अभ्यास केला होता, त्यांनी जे चिंतन केलं होतं, या चिंतनातून त्यांचा अद्वैताच्या तत्वज्ञानावरचा विश्वास प्रगाढ झाला. ज्ञानदेव नामदेवाच्या पुढे सेना नाहीनंतर 250 वर्ष कुठलाही संत झालेला नाही. याचं कारण ही या ठिकाणची सामाजिक परिस्थिती. 100 वर्षे देवळे, माणसे, सन्मान, संस्कृती, धर्म हे सर्व लयाला गेलं. उत्तरेकडील राजपूत आणि दक्षिणेकडील यादवांच्या पराभवानंतर संपूर्ण मुस्लिम सत्तांचा या देशावर प्रभाव होता आणि त्या प्रभावामध्ये जे काही थोडेफार संत झाले तेही त्या राज्यकर्त्यांच्या व्यवस्थेचा भाग होते. त्यामुळेच ते थोडेफार काम करू शकले, मात्र फार मोठे क्रांतिकारी कार्य त्यांनाही करणे शक्य झाले नाही. त्यामध्ये संत दामाजी जनार्दन स्वामी भानुदास, संत भानुदास जे की एकनाथांचे कुंजोबा होते, असे काही संत होऊन गेले. आणि कुठलीही प्रबोधनाची परंपरा नाही, कुठलाही ज्ञानाचा वारसा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं तर समाजामध्ये अनागोंदी बोकाळते, अनाचार वाढतो, ढोंग बुवाबाजी यांना ऊत येतो आणि तसाच ऊत आला आणि सगळीकडे प्रचंड समाजामध्ये धर्मामध्ये मरगळ निर्माण झाली. आणि ही मरगळ दूर करण्याचं काम संत एकनाथांनी, ज्ञानदेव नामदेवांचा विचार त्यांनी पुनरुज्जीवित केला. मुस्लिम सत्तातल्या आपापसातल्या लढ्यांमुळे या ठिकाणच्या लढाऊ समाजाला संधी प्राप्त झाली. दरम्यानच्या काळात काही दलित व्यक्तींना सुद्धा इस्लामच्या प्रभावामुळे त्यांनी धर्मांतर करून संधी प्राप्त करून घेतली आणि स्वतःची प्रगती केली. एवढेच नाही तर समाजामध्ये न्यायदान सुद्धा जात आणि धर्म पाहून केलं जात असल्यामुळे धर्मांतराचं प्रमाण सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. जनार्दन स्वामी जे की त्यांचे गुरु होते, त्यांचं मूळ नाव देशपांडे होते, ते किल्लेदार होते, दत्तभक्त होते. त्यांचे फार थोडे अभंग आहेत, फक्त 33 अभंग आहेत. ते स्थूलभंजन पर्वतावर अनुष्ठान करायला जात आणि तेथेच त्यांनी मलंग वेशातील दत्तात्रयाचे दर्शन घडवले आणि संत एकनाथांना आदेशित केले की तुम्ही यापुढे समाजासाठी काम करा. त्यांच्या आदेशानेच संत एकनाथ महाराज घरी गेले. वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी लग्न केलं. त्यांची आणखी एक आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा ते जनार्दन स्वामी यांच्या हाताखाली काम करत होते, शिकत होते, तेव्हा केवळ 1 पैसा हिशोब लागत नव्हता, म्हणून रात्रभर ते जागत बसले आणि ज्यावेळी 1 पैसा हिशोब लागला तेव्हाच ते समाधानी झाले. तर एक संत एकनाथ महाराजांनी तीर्थयात्रा केल्या होत्या. त्या तीर्थयात्रा करताना त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाताना त्यांच्या गुरूंची इच्छा होती की त्यांना त्र्यंबकेश्वराची यात्रा करायची आहे. जनार्दन स्वामी सोबत त्र्यंबकेश्वर जाताना चंद्रावती गाव मध्ये चंद्रभट नावाच्या ब्राह्मणाचं त्यांनी चतुश्लोकी भागवतावर एक प्रवचन ऐकलं आणि त्यांनी एकनाथांना सांगितलं की तुम्ही काय करा, याच्यावर भागवत लिहा. आणि तो आदेश शिरसावंदे मानून त्यांनी भागवत लिहिलं. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भागातील तीर्थक्षेत्रांचीही त्यांनी यात्रा केली. मग गुरूंच्या आदेशाने लग्न करून गिरिजाबाईंशी विवाह करून त्यांनी अतिशय सुफल सुंदर संसार केला. भव्य वाडा, भरपूर संपत्ती, श्रीमंती, पूर्ण वेळ कीर्तन, पुराण वाचन, अभ्यास यामुळेच महाराज हे संपूर्ण समाजासाठी आपला वेळ आणि जीवन खर्च करू शकते. त्यांची जी मुलगी होती लीला उर्फ गंगा, गदग डंबल या ठिकाणी त्यांचे जे नातू होते शिवराम कल्याणी यांनी गीता चंद्रिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे गोदा नावाच्या मुलीचं लग्न चिंतामणी मुद्गल यांच्याशी झालं आणि त्यांचे नातू मुक्तेश्वर कवी यांनी महाभारतावर महाकाव्य लिहिले. म्हणजे केवळ अभावामध्येच प्रतिभा स्फुरते असं नाही, तर त्यांच्या प्रतिभेचा वारसा हा त्यांच्या मुलांसोबतच मुलींमध्येही गेला आणि त्यांनी समाजाच्या विकासासाठी, कल्याणासाठी काम केले.
आणखीन एक घटना महत्वाची आहे, ती म्हणजे त्यांनी भागवतावर टीका लिहिली म्हणून हरिपंडित नाराज होऊन काशीला निघून गेले, रुसून गेले. मग महाराज हरिपंडिताच्या मागे मागे काशीला गेले आणि तेथे राहून त्यांनी भागवत लिहिले. तिथं लिहिलेलं भागवत एकनाथी भागवत त्या ठिकाणच्या लोकांना दाखवलं. त्या लोकांना खूप आवडलं. विनोबा भावे म्हणतात की त्यांचं भागवत तिथल्या लोकांना खूप आवडलं आणि त्यांनी त्याची मिरवणूक काढली. त्याच काळामध्ये तुलसीदासही काशीमध्ये होते. कदाचित त्यांची भेट झालेली असू शकते आणि तुलसीदासांच्या रामायणापासून प्रेरणा घेऊनच कदाचित एकनाथ महाराजांनी परत आल्यानंतरही रामायण लिहिलं. त्यांच्या जीवनात त्यांना पत्नीची साथ मिळाली. त्यांच्या जीवनातले काही महत्वाचे घटक म्हणजे उद्धव, श्रीखंड्या आणि गावबा. गावबा हा केवळ पुरणपोळी खायची म्हणून एकनाथांकडे आला होता आणि त्यांचा भक्त झाला आणि त्यांच्या ग्रंथाचे उर्वरित अध्याय गावबाने पूर्ण केले असं सांगतात. हे एक अतिशय प्रभावी अभावाविना समाज सुधारणेचं काम करणारे संत. महाराज लिहितात की संता वाचून या नाम नये हाता साधने साधिता कोटी जाणे जैसे कांती विन करणे संसार साधन विचार व्यर्थ केला. महाराजांनी कधीही पत्नी सोडा, कुटुंब सोडा, घर सोडा आणि परमार्थात या असं सांगितलं नाही. याउलट पत्नी किती आवश्यक आहे हे वरील अभंगातून महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे भक्ती करणे म्हणजे विरक्ती नाही, तर संसार करून आपलं जीवन समाधानाने जगून आपल्या सर्व आप्तसोकियांना प्रेम देऊनही भक्ती अतिशय प्रामाणिकपणे केली जाऊ शकते. समाज सुधारणेचं कामही केलं जाऊ शकतं. हा विचार महाराजांनी त्यांच्या या अभंगात दिलेला आहे. त्यांचा मुलगा हरिपंडित आणि त्याच्यामध्ये बराचसा संघर्ष होता. किंबहुना असं म्हणतात की हरिपंडित हे स्वतःच्या वडिलांच्या लोकप्रियतेवर जळायची किंवा त्यांना असूया होती. त्यामधूनही सहस्र भोजनाची कथा आहे. असं म्हणतात की हरिपंडित त्याला सांगितले की एक पात्र उचल आणि लगेच त्या पात्राखाली दुसरे पात्र निघत गेले. अशा पद्धतीनं सहस्र भोजनाची ही कथा आहे. एकनाथांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी कुठेही कठोर भूमिका घेतली. सत्ताधारी राजे मुस्लिम होते, त्यांच्या सोबतही त्यांनी संघर्ष केला नाही किंवा त्यांना विरोधही केला नाही, त्यांना पाठिंबाही दिला नाही. म्हणजे एक मधला मार्ग, अरिस्टॉटलचा गोल्डन मीन किंवा महात्मा गौतम बुद्धांचा समन्वय, सम्यक दृष्टी, सम्यक विचार, हा सम्यक विचार हा संत एकनाथ महाराजांनी स्वीकारलेला दिसून येतो. त्यांच्या जीवनातलं एक मोठं काम म्हणजे संत ज्ञानदेवांच्या समाधीचा शोध त्यांनी घेतला, तिचा जीर्णोद्धार केला आणि पुन्हा ही समाधी प्रस्थापित केली. ज्याप्रमाणे तुकोबांना नामदेवानी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला होता, तसाच दृष्टांत संत एकनाथांना संत ज्ञानदेवानी स्वप्नात येऊन दिला. ते त्याविषयी त्यांच्या अभंगात लिहितात. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मजला दिव्य तेज कुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे अजानाची मुळी कंठाशी लागली येऊनी आळंदी काढी एका जनार्दनी पूर्ण पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. हे घडलेलं आहे 1583 ला आणि या अभंगामार्फतच महाराज सांगतात की ज्ञानदेवानी स्वप्नात येऊन मला एक गोष्ट सांगितलेली आहे. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज तो केवळ काय म्हणत आहे की परब्रह्म परब्रह्म म्हणत आहे. ही आजानाची मुळी माझ्या कंठाशी लागली आहे, म्हणजे ह्या मुळ्या सगळ्या माझ्या कंठाला लागलेल्या आहेत. आळंदीत या आणि ह्या माझ्या मुळ्या काढा, मुक्त करा. आणि अशा पद्धतीने मला श्री ज्ञानेश्वर भेटलेले आहेत. आणि असं म्हणून त्यांनी काय केलं तर ज्ञानेश्वरांची समाधी शोधून काढली. त्या ठिकाणी जळ्या जळमट साचले होते. मागच्या 200-250 वर्षामध्ये धर्माला विचाराला संपूर्णपणे ग्लानी आली होती. कुणाचंही समाजाकडे लक्ष नव्हतं. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांच्या समाधीकडेही कुणाचं लक्ष नव्हतं. हे सर्व साफसूफ स्वच्छता ही संत एकनाथ महाराजांनी केली. ज्ञानेश्वरांच्या समाधीचा शोध घेतला, तिचा जीर्णोद्धार केला. आता बारी होती ती म्हणजे ज्ञानेश्वरीची. त्या मागच्या 200-250 वर्षात अनेक लोकांनी काही मिक्स करून त्यामध्ये आपलेच अभंग घुसडून किंवा आपले विचार मध्ये मिसळून ज्ञानेश्वरीची फार मोठ्या प्रमाणामध्ये अशुद्धी केली होती. त्यामध्ये कचरा झाला आणि मग हे सर्व शोधून संत एकनाथ महाराजांनी काढलं आणि तिची एक चिकित्सा करून एक शुद्ध प्रत तयार केली. कधीही न चिडणारे शांती ब्रह्म ज्यांना म्हटलं जातं असे एकनाथ महाराज ही प्रत तयार केल्यानंतर मात्र वैतागले, रागावले. ते लिहितात की ज्ञानदेवाच्या पाठी जो ओवी लिहिल मराठी तेने अमृताचे ताठी जाण नरोटी ठेवली. जर यापुढे जर कुणी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या स्वतःच्या ओव्या मिसळून काहीतरी करायला जाईल तर त्याच्यासारखा करंटा तोच असेल. हे शांती ब्रह्म ज्ञानेश्वर, त्यांना शांती ब्रह्म का म्हटलं जातं? ते कधीही कुणावरही चिडत नसत, कधीही कुणावर रागावत नसत.
एका ब्राह्मणाची गोष्ट आहे. जो ब्राह्मण त्यांची पूजा सुरू असताना पायात वाहना घालून मांडीवर येऊन बसला. महाराज त्याला म्हणाले की ठीक आहे, आलात तर बसा, आता जेवूनच जावा. जेवताना त्यांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला. महाराजांनी पत्नीला सांगितलं की त्याची काळजी घे, तो पडेल. पत्नी म्हणते की मला हरीला पाठीवर घेऊन जेवायला वाढायची सवय आहे, मी काळजी घेईन. म्हणजे एवढा मनाचा मोठेपणा, एवढा संयम संत एकनाथ महाराजांकडे होता आणि म्हणूनच त्यांना शांती ब्रह्म म्हटलं जातं. त्यांचे चमत्कार हे अपौरुषेय किंवा अतिंद्रिय असे चमत्कार नव्हते, तर त्यांचे चमत्कार हे सामाजिक सुधारणेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे होते. त्यामध्ये आपण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे गाढवाला गंगाजल पाजणे, अंत्यजाचे पोर वाळवंटातून घरी नेणे, कुटाळ ब्राह्मणाला विरोध न करणे, एवढं सगळं महाराज करत होते कारण त्यांच्या विचारांमध्ये अत्यंतिक मानवता भरली होती. संत एकनाथ म्हणजे अत्यंतिक मानवतेचा विचार घेतलेला एक महान संत असं आपण त्यांना म्हणू शकतो. संत एकनाथ महाराजांनी नाथ परंपरेमध्ये ज्याप्रमाणे आपलं अवतार कार्य संपले की समाधी घेतात, त्याप्रमाणे समाधी घेण्याचा निर्णय घेतला. सर्वांना आपलं जीवित कार्य संपल्याचं सांगितलं आणि सर्वात शेवटी एक कीर्तन केलं आणि ते कीर्तन केल्यानंतर त्यांनी जलसमाधी घेतली. आणि त्या कीर्तनामध्ये महाराजांनी जो अभंग घेतला होता तोच अभंग आज आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत. तर तो अभंग असा आहे. धर्माची वात मोडे अधर्माची शीग चढे, तय आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे, जड जीव उद्धारणे नामस्मरणे करून. सर्व कर्म ब्रह्मस्थिती प्रतिपादन्या वेदोक्ती, ही एक निश्चिती करण्यासाठी. नानामते पाषांड कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. विश्वरूप सृष्टी अर्जुना दाविली दृष्टी, भिन्न भेदाच्या गोष्टी बोलो नये. एका जनार्दनी धरिता भेदमनी, दुरावले येथुनी निंदकजन. महाराज म्हणतात की धर्माची वात मोडे अधर्माची शीग चढे. जेव्हा धर्माची वात मोडली जाते, दिव्याला जशी वात असते ती वात जळत राहील, जोपर्यंत वात आहे तोपर्यंत दिवा जळतो. तसं जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा धर्म हा आपल्याला लयाला चालला आहे असं वाटतं आणि अधर्म सगळीकडे बोकाडतो, तेव्हा आम्हाला यावं लागतं या संसार स्थितीमध्ये. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण ज्याप्रमाणे अर्जुनाला सांगतात की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन. तसं एकनाथ महाराज म्हणतात की जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जेव्हा धर्म मागे पडेल, तेव्हा तेव्हा आम्हाला यावं लागतं. आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे, जडजीव उद्धारणे नामस्मरणे करून. आम्हाला कशाला संसाराला यायचंय? आम्हाला याच कामासाठी यायचंय की लोकांना सांगायचं हरिभक्ती करा, दुसरं काही करण्याची गरज नाही. आणि हरिभक्तीसाठी फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे नामस्मरण घ्यायचंय. हा सोपा मार्ग आम्हाला लोकांना सांगायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला या संसारामध्ये येणार. सर्व कर्म ब्रह्मस्थिती प्रतिपादन्या वेदोक्ती, ही एक निश्चिती करण्यासाठी. सर्व कर्म जे काम आहे, सर्वच काम आहे ते ब्रह्मस्थितीचे आहे. वेदांमध्ये जे सांगितलेले आहे ते आम्हाला सांगायचं आहे. वेदांमधला जो काही निश्चित अर्थ, खरा अर्थ आहे तो आम्हाला सांगायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला या संसारामध्ये येणार. नानामते पाषांडा कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजन. काहीही फकांड गोष्टी, कर्मठता खूप माजलेला आहे आणि यामध्ये समाजाचं नुकसान होत आणि हे नुकसान थांबवायचं आहे. अशा वाईट लोकांचं तोंड आम्हाला ठेचायचं आहे. कसं? हरिभजन करून. हरिभजनाच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. आणि जेव्हा आपण हरिभजनाच्या माध्यमातून हे सर्व करू, हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आमचं जीवित कार्य पूर्ण झालेलं असेल. आणि जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तेव्हा आम्ही पुन्हा येणार आहोत. विश्वरूप सृष्टी अर्जुना दाविली दृष्टी, भिन्न भेदाच्या गोष्टी बोलू नये. हे सर्व विश्वरूप सृष्टी आहे. श्रीकृष्णाने अर्जुनालाही दाखवलेली विश्वरूप सृष्टी आहे. इथे भेदाच्या गोष्टी बोलायच्या नाहीत. सर्व माणसं एक आहेत, तुमच्या आमच्यात काही फरक नाही. तुम्ही, आम्ही, ईश्वर, आपण सर्वजण एकच आहोत. त्यामुळे या भेदाच्या गोष्टी बोलायच्या नाहीत. आणि म्हणून शेवटी महाराज म्हणतात की एका जनार्दनी धरिता भेदमनी, दुरावले येथून निंदक जन. एका जनार्दनी म्हणजेच एकनाथ महाराज म्हणतात की जर कुणी भेद मनात धरला, जर कुणी भेदभाव मनामध्ये पकडला, तर असे भेदभाव धरणारे हे जे दुर्जन आहेत, हे जे निंदक जन आहे, ते काय होणार? येथून दूर होणार अशी स्थिती आहे. आणि असं सांगून आपल्या जीवनाचं, अवतार कार्याचं सार या अभंगातून सांगून महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. असं म्हणतात की ज्ञानरूप तत्व ज्ञानेश्वरांनी प्रेमरूप करून सांगितलं. आणि हे प्रेमरूप तत्व एकनाथ महाराजांनी भावरूप करून सांगितलं. म्हणजे
भक्ती साधी सोपी मागच्या 150-200 वर्षातली ग्लानी जी होती, ही ग्लानी ही एकनाथांच्या माध्यमातून भरून आली. समाज पुन्हा एकत्र झाला, समाजाला शिस्त आली. कीर्तनाच्या भजनाच्या माध्यमातून समाज एकत्र आला, एकोपा आला, एक सांघिक वृत्ती निर्माण झाली, स्वतःचा आत्मविश्वास जागृत झाला आणि या जागृत झालेल्या आत्मविश्वासातून एक लढाऊ समाज या राज्यामध्ये तयार झाला. आणि या लढाऊ समाजाचा वापर करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांनी लावलेला हा जो मराठा राज्याचा स्वराज्याचा हा वटवृक्ष आहे, हा वटवृक्ष पुढे अटकेपर्यंत जाऊन पोहोचला. मित्रांनो, वेळ होत आहे, परंतु संत एकनाथ महाराजांबद्दल त्यांचा वारसा पुढे चालवणारे संत तुकाराम महाराज काय म्हणतात पहा. ब्राह्मणाचा पोर खेळिया एक भला, देणे जन खेळ कर केला रे. जनार्दन बसवंत करूनिया त्याने, वैष्णवांचा मेळा मिळविला रे. एकच घाई खेळता खेळता आपणची बसवंत झाला. महाराज म्हणतात की ब्राह्मणाचा पोर खेळता खेळता त्याने बसवंत केला, त्याने ईश्वर केला आणि ईश्वर करून त्यानं वैष्णवांचा मेळा जमविला आणि हा खेळ खेळता खेळता तो स्वतःच बसवंत झाला, म्हणजे ईश्वर. महाराजांच्या जीवनामध्ये अशा अनेक घटना आहेत. त्यांचं कार्य हे 1-2 पॉडकास्ट किंवा एखाद्या पुस्तकामध्ये समाविष्ट करणं कुणालाही शक्य आहे. परंतु आज नाथषष्ठी आहे, आज त्यांचा उत्सव आहे आणि ह्या उत्सवाच्या निमित्तानं आज आपण त्यांच्या अभंगाची चर्चा केली. नर फाटक त्यांच्याविषयी म्हणतात, एकनाथांचे सारे चरित्र त्यांनी आपल्या शिकवणीप्रमाणे केलेल्या आचरणामुळे अतिशय महत्वाचे गणले जावे असेच आहे. निश्चितच, कारण आजकाल फक्त मार्गदर्शन करणारे भोंदू बाबा आपण समाजामध्ये पाहतो, परंतु आपल्या सांगण्याप्रमाणेच आचरण करणारे व्यक्ती आपल्याला फार कमी दिसतात. आणि सर्व सुख पायाशी लोळण घेत असतानाही केवळ समाजाचा कळवळा, सर्व बहुजन समाजाचा कळवळा घेऊन समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे संत एकनाथ महाराज यांना त्रिवार नमन करून आज आपण या ठिकाणी थांबूया. त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंविषयी चर्चा आपण यापुढेही करणार आहोत. यापुढील काही पॉडकास्टमध्ये अजून त्यांच्या जीवनाच्या काही पैलूंची आपण चर्चा करूया. तुर्तास या ठिकाणी थांबूया. मित्रांनो, एकनाथ षष्ठीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणखीन आपले पॉडकास्ट इतरांपर्यंत पोचवा. प्रेमाचा संदेश, संतांचा संदेश पसरवा. आजच्या या सामाजिक स्थितीमध्ये हा संदेश पोचवणं फार महत्वाचं आहे आणि त्याला साथ करा. या उपक्रमाला बळ द्या, फॉलो करा, ऐका, सुधारणा सुचवा. धन्यवाद. जय शिवराय.